So, good morning, student. So, today we are starting the unit 6.3 water available to roots. हिचे आपल्याला पण दोन पॉईंट घेतलेले आहेत. 6.1 आणि 6.2 असे दोन पॉईंट घेतलेले आहेत. चॅप्टर नंबर 6 जो आहे प्लांट वॉटर रिलेशन. प्लांट वॉटर रिलेशनमध्ये 2 मिनिट लक्ष द्या. प्लांट वॉटर रिलेशनमध्ये 6.1 आणि 6.2 मागच्या पिरियडला आपण घेतलेलं आहे की ज्यामध्ये रिजन्स ऑफ रूट किंवा रिजन्स ऑफ रूट हेअर इंट्रोडक्शन वगैरे हा पार्ट झालेला आहे सुरुवातीला. आता 6.3 म्हणजे हा चालू कोणता वॉटर अवेलेबल टू द पर्टिक्युलर प्लांट फ्रॉम सॉईल. आणि पुढचा जो भाग आहे 6.4 ते 6.12 हा एवढा भाग हा नॉन इव्हॅल्युएट आहे किंवा तो परीक्षेसाठी नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे या टॉपिकमध्ये फक्त 6.1, 6.2 आणि 6.3 चॅप्टर नंबर 6मध्ये प्लांट वॉटर रिलेशनमध्ये पहिले 6.1, 6.2, 6.3 एवढे 3च पॉईंट आहेत. त्यातले 2 पॉईंट झाले. हा पॉईंट आपण पाहतोय 6.3 वॉटर अवेलेबल टू द रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन. हे रूटचं स्ट्रक्चर आहे आणि हा सॉइल आहे. सॉइल so what are the present in soil around the root environment. रूटच्या एन्व्हायरमेंट भोवती जे वॉटर असेल त्याला काय म्हणतात दॅट इज कॉल्ड रायझोस्फियर. दॅट इज कॉल्ड रायझोस्फियर. रायझो दॅट इज रूट्स, स्फियर सराउंडिंग. दॅट इज अ मायक्रो सराउंडिंग फ्रॉम द रूट. रूटच्या भोवती असलेले जे मायक्रो सराउंडिंग आहे त्याला काय म्हणले रायझोस्फियर. आणि मग त्यामध्ये जे अवेलेबल वॉटर असेल त्याचे टाईप्स दिलेले वॉटर फॉर्म्स. कोणकोणते वॉटर फॉर्म्स आहेत तर एक ग्रॅव्हिटेशनल वॉटर, सेकंड वन दॅट इज द हायग्रोस्कोपिक वॉटर, देन द कंबाइंड वॉटर अँड द कॅपिलरी वॉटर ऑल्सो. म्हणजे 4 प्रकारचे वॉटरचे फॉर्म आहेत सॉईलमध्ये असलेले. आता यातलं कुठलं वॉटर अवेलेबल होतं आहे प्लांटला, कुठलं होत नाही ते आपण बघणार. पहिल्यांदा फॉर्म बघूया आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर. सो वॉटर देअर गोज डीप डाउन. सपोज दॅट इज अ सॉइल सरफेस. हा सॉइल सरफेस आहे आणि सॉइल सरफेसवरून त्या ठिकाणी पाणी जर खाली जात असेल ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या ठिकाणी क्रिव्हॅसेसमधून जर पाणी त्या ठिकाणी खाली जात असेल डीप सॉईलमध्ये दॅट वॉटर इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशनल. त्या वॉटरला काय म्हणले ग्रॅव्हिटेशनल वॉटर. दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल वॉटर. वॉटर विच हॅज गोज डीप डाउन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस and that water are called the gravitational water. त्याला ग्रॅव्हिटेशनल म्हणायचं. मग आता हे वॉटर त्या ठिकाणी प्लांटला अवेलेबल होते का? प्लांट ते वॉटर घेऊ शकते का? नाही. दॅट वॉटर आर नॉट अवेलेबल टू द पर्टिक्युलर प्लांट फॉर ॲब्सॉर्प्शन. ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे प्लांट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. सेकंड वन दॅट इज द हायग्रोस्कोपिक वॉटर. Water which are held around the soil body. Water which are imbibed or water which are held around the soil particle. एखाद्या मातीच्या कणाभोवती त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब झालेलं किंवा इम्बाईब झालेलं जे वॉटर असेल त्या वॉटर काय म्हणतात दॅट इज कॉल्ड हायग्रोस्कोपिक. तर काय म्हणजे हायग्रोस्कोपिक वॉटर. दे आर टाईटली हेल्ड टू द मॉलिक्यूल. ते पाणी त्या ठिकाणी त्या सॉइल पार्टिकल्सला
टाईटली ॲब्सॉर्ब झालेलं असेल अँड दॅट्स आर नॉट अवेलेबल टू द ॲब्सॉर्प्शन फॉर द प्लांट. हे पाणी त्या ठिकाणी प्लांट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. आर नॉट अवेलेबल टू द पर्टिक्युलर प्लांट फॉर ॲब्सॉर्प्शन ऑल्सो. देन द थर्ड वन, combined water. Third one, that is the combined water. Combined, the water which are present is in the form of the hydrates. Water which are present is in the form of hydrates. Hydrates of aluminium or hydrates of silicon. सिलिकॉन हायड्रेट्स म्हणा किंवा ॲल्युमिनियम हायड्रेट्स म्हणा, या संयोगामध्ये अडकलेलं पाणी त्याला कसं म्हणले, कंबाइंड वॉटर. अँड दॅट वॉटर ऑल्सो नॉट अवेलेबल टू द पर्टिक्युलर प्लांट. ते पण पाणी त्या प्लांटला ॲब्सॉर्ब करता येत नाही. दे आर प्रेझेंट इन हायड्रेटेड फॉर्म्स, इज इन द फॉर्म ऑफ ॲल्युमिनियम ऑर इज द फॉर्म ऑफ सिलिकॉन हायड्रेट्स आर द कंबाइंड वॉटर. त्याला काय म्हणले, कंबाइंड वॉटर. Next one is the capillary water. Capillary. कशाला म्हणले capillary? Water which are present in between the pores of soil particles. समजा हे soil particles आहेत आणि या soil particles मध्ये जी जागा आहे आणि या जागेमध्ये जे पाणी असेल, दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये जी जागा असेल त्या जागेमध्ये जे पाणी असेल त्याला कॅपिलरी. काय म्हटले, कॅपिलरी वॉटर. द वॉटर विच आर प्रेझेंट इन कॅपिलरीज, वॉटर विच आर प्रेझेंट विद इन द पोअर्स ऑफ सॉइल पार्टिकल, दॅट्स आर द कॅपिलरी वॉटर. आणि मग हे पाणी मात्र प्लांटला अवेलेबल होते. द रूट्स दे आर ॲब्सॉर्बिंग, रूट्स दे आर absorbing that capillary water for absorption. Capillary water हे roots ची जे काही hairs असतील, it can be easily absorbed. So that's how the pore form of water. Rhizosphere कशाला म्हणले, rhizosphere रूटच्या भोवती जे सॉइल मधलं मायक्रो एन्व्हायरमेंट आहे त्यालाच काय म्हणले, rhizosphere. That is the environment surrounding the roots, micro environment surrounding the roots, and that's the rhizosphere. Then water forms. Water forms are of 4 types. आता सॉइल मध्ये जे पाणी आहे त्या मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये किंवा रायझोस्फिअरमध्ये हे 4 प्रकारचे आहेत. ग्रॅव्हिटेशनल. कोणतं ग्रॅव्हिटेशनल? Water which are goes deep down due to gravitational forces. Gravitational force म्हणजे पाणी खाली जाणार आहे त्याला काय म्हणले, gravitational water, and which are not available to absorb the plant. हे पाणी प्लांट ॲब्सॉर्ब करणार नाही किंवा अवेलेबल होणार नाही. सेकंड, हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक, सॉइल पार्टिकलच्या भोवती जे टाईटली ॲब्सॉर्ब झालेलं आहे, सॉइल पार्टिकलच्या भोवती जे वॉटर टाईटली ॲब्सॉर्ब किंवा इम्बाईब झालेलं आहे, वॉटर विच आर इम्बाईब or they are held around the soil particles tightly, and that's are the hygroscopic water. There are hygroscopic water which are not available to absorb the plant. हे पाणी प्लांटला absorb करता येत नाही. Third one, combined water. इतर संयोगामध्ये अडकलेलं ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉनच्या हायड्रेट्समध्ये अडकलेलं आहे. ॲल्युमिनियम हायड्रेट्स किंवा सिलिकॉन हायड्रेट्समध्ये अडकलेले जे पाणी आहे, दॅट्स आर द combined water, and that's are not available for the plant for absorption. हे पाणी प्लांट ॲब्सॉर्ब करणार नाही. Then capillary water. Capillary, the water which are present within the or in between the soil particles. Soil particles आहेत. Soil particles मध्ये जो गॅप आहे, फाईन पोर्स, लहानचं छिद्र असेल, त्या छिद्रामध्ये जे पाणी असेल त्यालाच कॅपिलरी. काय म्हणले? कॅपिलरी वॉटर.
The water which are present within the pores between the soil particles, and that's are called the capillary water, and that water is available for absorption. The plant तेच पाणी absorb करते, so the capillary water they are absorbed by the plant for absorption. So that's are the waterfalls. हा टॉपिक मध्ये एवढंच युनिट आहे, लक्षात आहे का? पाठीमाग घेतलेले 6.1, 2 आणि 6.3 एवढे तीनच युनिट्सचा स्टडी या टॉपिकमध्ये करायचा आहे. बाकीचा यातला पोर्शन हा डिलीट केलेला आहे शासनानं. सो हियर नेक्स्ट टॉपिक चॅप्टर नंबर 7. पेपर फर्स्ट मधला पुढचा टॉपिक कोणता आहे तर चॅप्टर नंबर 7, प्लांट ग्रोथ and the mineral nutrition. Plant growth and the mineral nutrition. How the growth of the plant they are occur. प्लांटची वाढ कशी होते, त्याला फॅक्टर्स कोणते आहेत, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स कोणते आवश्यक आहेत, मिनरल न्यूट्रिएंट त्याला क्षार कोणते लागतील, काय ऑर्गॅनिक असतील, काय त्यामध्ये इनऑर्गॅनिक असतील, काय त्यातले इसेन्शियल न्यूट्रिएंट्स गरजेचे असलेले इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असतील किंवा काही गरजेचे नसतात त्याला नॉन इसेन्शियल न्यूट्रिएंट्समध्ये आपण. So different types of mineral nutrition they are occur to the particular plants. काही प्रकारचे मॅन्युअर्स लागत असतील त्या प्लांटला, शेणखत वगैरे लागेल, ग्रीन मॅन्युअर्स किंवा हिरवळीचं खत लागेल, किंवा काही शेतकरी NPK वगैरे शेतामध्ये खतं टाकतात, युरिया वगैरे टाकतात की ज्यामधून त्यांना न्यूट्रिएंट्स वगैरे मिळत असतील. सो ग्रोथ हार्मोन्स plant growth. So plant growth they are takes place due to the addition of certain mineral nutrients. So वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळाल्यामुळं प्लांटची ग्रोथ वगैरे होते. आता या टॉपिकमध्ये 7.9 7व्या टॉपिकमधला फक्त 7.9 कोणता आहे ग्रोथ हार्मोन्स हा एवढाच भाग तुम्हाला परीक्षेला आहे किंवा सिलेबसला आहे. बाकीचा सगळा टॉपिक डिलीट केलेला आहे किंवा सिलेबसला नाही. 7.9 लक्षात येते का? 7.1 पासून 7.8 पर्यंत सगळा भाग ड्रॉप. फक्त कुठला असेल 7.9 आणि 7.9च्या पुढं तो जो भाग असेल तो पण त्या ठिकाणी सिलेबसला नाही. फक्त एकच युनिट कोणता 7.9. बाकी या टॉपिकमध्ये सिलेबसला काही नाही. ग्रोथ हार्मोन्स. सो व्हॉट आर ग्रोथ हार्मोन्स? कुठे दिलेले टर्म्स हार्मोन्स ग्रोथ हार्मोन्स? फर्स्ट टाइम गिविंग द सायंटिस्ट Starling giving the term the hormones, growth hormone. Starling the term दिलेले. Starling they are pointed out the term the growth hormones. So what are the definition of growth hormones? So what are growth hormones? That's the internal factor. Growth hormones are the internal factor which are influencing the growth. Which are influencing the growth, and that's are called the growth hormone. हा एक त्या प्लांटमध्ये तयार होणारा फॅक्टर आहे, इंटरनल फॅक्टर which are influencing the growth of the particular plant, and that's are called the growth hormones. त्यालाच काय म्हणले growth hormones. That hormones which are the inhibit or promote the particular growth hormones, they are inhibit or to promote the functions of the particular physiological functions of the particular plant.
physiological functions of the particular plant, and that's are called the growth hormone. त्याला काय म्हणले? growth hormone. So what are growth hormone? Growth hormones, they are the internal factor. growth hormone हा एक internal factor आहे, chemical substance आहे की जो plant मध्ये तयार होतोय, and that's are influencing the growth. त्यामुळं त्या वनस्पतीची वाढ होते किंवा इफेक्ट होते, वाढेल किंवा कमी होईल किंवा काय, इन्फ्लुएन्सिंग द ग्रोथ ऑफ द पर्टिक्युलर प्लांट. काय वेळेस त्या ठिकाणी तो हार्मोन वाढ कमी पण करेल, त्याला इनहिबिट. काय म्हणले? इनहिबिट. काय वेळेस तो ग्रोथ वाढवेल, प्रमोट. सो दॅट्स आर इनहिबिट ऑर टू प्रमोट ऑर to control the physiological functions, and that's are called the growth hormone. त्यालाच काय म्हणले? growth hormone. growth hormone, that is also called growth regulator. त्यालाच काय म्हणायचं? growth regulator, or that is called the phytohormone. त्याला दुसरं एक नाव आहे, कोणतं? phyto, that is plant. hormones, the chemical substance produces in the particular plant. So are the growth hormones. मग ग्रोथ हार्मोन्सला त्या ठिकाणी ग्रोथ प्रमोटर पण म्हणायचे आहे, लक्षात घ्यायचे. ग्रोथ हार्मोन, दॅट इज कॉल्ड ग्रोथ रेग्युलेटर, दॅट इज कॉल्ड ग्रोथ प्रमोटर. सॉरी, ग्रोथ हार्मोन, दॅट इज कॉल्ड दी ग्रोथ रेग्युलेटर्स ऑर दी फायटो हार्मोन्स. त्याला दोन प्रकारचे नाव आहे. मग ग्रोथ हार्मोन्स दोन प्रकारचे आहेत. जे प्रमोट करतील, ग्रोथ वाढवतील, त्यांना ग्रोथ प्रमोटर म्हणायचे, आणि जे ग्रोथ थांबवतील त्याला ग्रोथ इनहिबिटर. काय म्हणायचे? ग्रोथ इनहिबिटर्स. ग्रोथ प्रमोटर्स, दोज हार्मोन्स विच आर प्रमोट दी ग्रोथ. या हार्मोन्समुळे त्या प्लांटमधली वाढ होणार आहे, इट प्रमोट दी ग्रोथ. कुठले कुठले आहेत ते? तर ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, त्याला जिब्रेलिक ॲसिड किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये GA, जिब्रेलिक ॲसिड. अँड थर्ड वन, दॅट इज अ सायटोकायनिन्स, ऑर दॅट इज कॉल्ड CK. त्याला CK म्हणा किंवा सायटोकायनिन्स. हे तीन जे हार्मोन्स आहेत ते कसले? ग्रोथ प्रमोटर्स. या हार्मोन्समुळं त्या वनस्पतीची वाढ व्हायला चालना मिळेल, प्रमोट्स दी ग्रोथ. आणि मग दुसरं कुठलं आहे? ग्रोथ इनहिबिटर्स. हे हार्मोन्स किंवा हे केमिकल सबस्टन्स तयार झाल्यामुळं त्या वनस्पतीची वाढ खुंटली जाईल, वाढ थांबवली जाईल. ग्रोथ इनहिबिटर. काय म्हणायचं? ग्रोथ इनहिबिटर्स. काय वेळेस झाडाची पालवी त्या ठिकाणी पूर्ण झडून जाते, म्हणजे तिथं ग्रोथ थांबलेली असते, नवीन पालवी फुटत नाही लवकर, सगळी पानं गळून जातात. अशा वेळेस त्या ठिकाणी काही ग्रोथ हार्मोन्स तयार झाले असतील तिथं. कुठले आहेत ग्रोथ हार्मोन्स? त्याला ग्रोथ इनहिबिटर. काय म्हणायचे? ग्रोथ इनहिबिटर, विच इनहिबिट द ग्रोथ. हे ग्रोथ थांबवतील. एक्झाम्पल इथिलीन किंवा एक्झाम्पल ABA, ॲब्सिसिक ॲसिड. ABA, ॲब्सिसिक ॲसिड, दॅट्स आर द ग्रोथ इनहिबिटर्स. ग्रोथ हार्मोन, त्याला दुसरं नाव कोणतं आहे? ग्रोथ रेग्युलेटर. आणखीन एक नाव कोणतं आहे? फायटो हार्मोन्स. कोणी दिलेले टर्म? सायंटिस्ट कोणता आहे? स्टार्लिंग. स्टार्लिंग गिविंग द टर्म, दे कॉइन्ड द टर्म द ग्रोथ हार्मोन. काय केले डेफिनेशन? दॅट्स आर द इंटरनल फॅक्टर. हा एक इंटरनल फॅक्टर आहे, त्या प्लांटमध्ये तयार होतोय, केमिकल सबस्टन्स आहे. दॅट्स आर द इंटरनल फॅक्टर विच आर इन्फ्लुएन्सिंग द ग्रोथ, की ज्यामुळे त्या ठिकाणी ग्रोथ प्रभावित होईल किंवा वाढेल कमी होईल, काहीतरी होईल. अँड दॅट्स आर द ग्रोथ हार्मोन. त्याला ग्रोथ हार्मोन्स म्हणायचे. ऑर द पर्टिक्युलर विच इनहिबिट द ग्रोथ or promote the growth or which control the physiological functions, and that's are called the hormone. त्याला हार्मोन्स म्हणायचे. ग्रोथ प्रमोटर्स आणि ग्रोथ इनहिबिटर्स. प्रमोटर जे हार्मोन्स चालना देतील, ग्रोथ वाढवतील, त्याला ग्रोथ प्रमोटर्स म्हणायचे. म्हणजे ग्रोथ हार्मोनचे दोन प्रकार, ग्रोथ प्रमोटर एक आणि ग्रोथ इनहिबिटर एक.
ग्रोथ प्रमोटर कुठला? एक्झाम्पल ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स और साइटोकाइन्स. GA for gibberellic acid, CK for cytokinins, and that's are the 3 growth promoters. And here growth inhibitors, ethylene, ABA, acetic acid. Ethylene and acetic acids are the growth inhibitor. हे growth थांबवत आहे. Growth inhibitors. So the थिमन ॲज वेल एज द पिंकस या 2 सायंटिस्टने या ठिकाणी आणखीन एक डेफिनेशन केलेलं आहे ग्रोथ हार्मोनची. सो ग्रोथ हार्मोन्स आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ग्रोथ हार्मोन्स काय तर एक ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे. दे आर प्रोड्युसेस नॅचरली इन द हायर प्लांट्स. ज्या मोठ्या वनस्पती आहेत, हायर प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये हे नॅचरली तयार होणारा एक सबस्टन्स आहे. कसला आहे हा? ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. which are affecting the growth or the physiological functions, की ज्यामुळं काय physiological functions किंवा which are affecting the growth of the particular plants, and that's are called the growth hormone. त्याला आपण growth hormone म्हणायचं. So scientists the Thiman and the Pincus या 2 सायंटिस्टने केलेली डेफिनेशन कशी आहे? The hormones that are the plant hormone that are the organic substances produces in higher plants, and that's are affect the growth or affect the physiological functions and are called the growth hormone. They are produced at the particular site. तो विशिष्ट ठिकाणी तयार होणार. समजा टीपमध्ये तयार झाला तर टीपमधून तो इतर ठिकाणी जाणार आहे. एका ठिकाणी तयार झाला तर त्याचा इफेक्ट दुसरीकडे असेल. सो दे आर रिमोट or to control the functions of other parts. एका टोकाला तयार झाला तर तो दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो. टीपमध्ये तयार झाला तर इतर प्लांट पार्टमध्ये जाऊ शकतो. रूट टीपमध्ये तयार झाला तर तो इतर ठिकाणी जाऊ शकतो. सो दॅट्स आर ॲक्ट्स ॲज अ रिमोट. मग त्याला काय म्हटलं? रिमोट म्हटले. दे आर प्रोड्युसेस ॲट द पर्टिक्युलर साईट. तो एका विशिष्ट जागी तयार होते. दे आर प्रोड्युसेस ॲट द साईट और रिमोट टू कंट्रोल द फंक्शन्स ऑफ अदर प्लांट पार्ट्स. अँड दे आर रिक्वायर्ड इन मायन्यूट क्वांटिटीज. तो काय जास्त त्या ठिकाणी लागतो असं नाही. दे आर रिक्वायर्ड विद इन द मायन्यूट क्वांटिटीज ऑल्सो. सो दॅट्स आर द प्लांट ग्रोथ हार्मोन. दॅट इज ऑल्सो कॉल्ड द फायटो हार्मोन्स. सो हियर द फर्स्ट फायटो हार्मोन दॅट्स आर द ऑक्झिन्स. पहिला फायटो हार्मोन घेतो आपण कोणता? ऑक्झिन्स. ऑक्झिन्स आर द फर्स्टली डिस्कवर्ड इन प्लांट. प्लांटमध्ये पहिला तो काय फायटो हार्मोन्स किंवा ग्रोथ हार्मोन डिस्कवर्ड झालेला असेल तो कोणता आहे? ऑक्झिन्स. कोणी दिलेलं आहे टर्म? कोणी नाव दिलं आहे? ऑक्झिन हे नाव कोणी दिलेलं आहे? द सायंटिस्ट F.W. Welt. F.W. Welt they are giving or they are coined the term the auxins also. So particular auxin they are isolates. Auxin मिळवला कुठून? They are isolated from the urine of the particular person. एका व्यक्तीच्या युरिनमधून त्या ठिकाणी तो आयसोलेट केलेला आहे किंवा काढलेला आहे. which are suffering from the disease the पेलाग्रा. पेलाग्रा डिसीज झालेल्या व्यक्तीच्या युरिनमधून त्या ठिकाणी हा ऑक्झिन्स आयसोलेट केलेला आहे. सायंटिस्ट कोणता आहे? कोगलर अँड एच. स्मिथ ऑल्सो. सो इन केस ऑफ प्लांट आता वनस्पतीमध्ये तो कुठे तयार होतोय? वेदर दे आर सिंथेसाइज इन प्लांट. प्लांटमध्ये हा कुठे तयार होतोय? वेदर दे आर सिंथेसाइज इन प्लांट. द पर्टिक्युलर हार्मोन दे आर प्रोड्युसेस इन अ प्लांट at the shoot tip or root tips also. shoot tip मध्ये त्या झाडाच्या शेंड्यामध्ये किंवा रूट टीप मध्ये किंवा मुळाच्या टोकामध्ये वगैरे हार्मोन्स तयार होतात. दे आर प्रोड्युसेस विद इन द शूट टीप ॲज वेल एज द रूट टिप्स ऑर विद इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. शूट टीपमध्ये किंवा रूट टीपमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत त्या ठिकाणी हार्मोन्स तयार होतात. How the particular hormone they are transported? हार्मोन कसा ट्रान्सपोर्ट होतोय?
द पोलार मोमेंट्स बाय पोलार मोमेंट्स. समजा वरती तयार झाला शूट टीपमध्ये तो खाली जाऊ शकते किंवा रूट टीपमध्ये तयार झाला तर वरती येऊ शकतो. ही मोमेंट कशी आहे पोलार, कशी आहे पोलार. टोकाकडून बेसकडे, टोकाकडून बेसकडे किंवा ह्या टोकाकडून ह्या बेसकडे त्याला बेसिपिटल काय म्हटलंय, बेसिपिटल मोमेंट or transport of the particular hormone, they are the basipital, they are the polar movement. प्लांट मध्ये नॅचरली सापडणारे काही ऑक्सिजन्स आहेत. ऑक्सिजन दे आर ऑफर नॅचरली इन प्लांट. कोणते ते IAA इंडॉल ॲसिडिक ॲसिड, IAA इंडॉल ॲसिडिक ॲसिड. and next one that's the tryptophan. Tryptophan हा इंडॉल ॲसिडिक ॲसिडचाच प्रिकर्सर आहे. ट्रिप्टोफेन्स आर द प्रिकर्सर ऑफ इंडॉल ॲसिडिक ॲसिड. हे कसले तर नॅचरली, कसले नॅचरली ऑकरिंग इन प्लांट. हे वनस्पतीमध्ये त्या ठिकाणी नॅचरली तयार होणार आहे. अँड द पर्टिक्युलर ऑक्सिन्स दे आर इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट ऑर इन्क्रीज द साईज ऑफ द पर्टिक्युलर सेल. सेलची साईज वाढावी किंवा सेलचं इलॉंगेशन व्हावं यासाठी हार्मोन्स महत्त्वाचे आहे. मग हे नॅचरली तयार होणार आहे प्लांटमध्ये IAA किंवा ट्रिप्टोफॅन. आणि मग दुसरे कुठले IBA, NAA and 2,4-D. हे सिंथेटिक ऑक्सिजन्स आहेत. सिंथेटिक म्हणजे आर्टिफिशियल तयार केलेले, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये किंवा एखाद्या कारखान्यामध्ये तयार केलेले की जे प्लांटला वापरले जातील. सिंथेटिक ऑक्सिजन्स कोणते IBA इंडॉल ब्युटारिक ॲसिड, NAA नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड किंवा 2,4-D. अँड दॅट्स आर द सिंथेटिक ऑक्सिजन्स. हे कसले सिंथेटिक ऑक्सिजन्स आहेत. ऑक्सिन प्लांटमध्ये पहिला हार्मोन कोणता डिस्कवर झाला असेल तर तो ऑक्सिन आहे. ऑक्सिन्स दे आर फर्स्टली डिस्कवर्ड हार्मोन इन प्लांट ऑल्सो. दॅट्स आर द फर्स्ट फायटो हार्मोन्स. कुणी दिलेले टर्म FW Webb, the term given by the scientist FW Webb. They are coined the term the auxins. फर्स्ट टाइम इट कॅन बी आयसोलेट. तो आयसोलेट स्वरूपात कशातून मिळालेला आहे, युरिन ऑफ पर्सन. युरिन ऑफ पर्सन्स विच आर सफरिंग फ्रॉम पेलाग्रा. पेलाग्रा डिसीज झालेल्या व्यक्तीचा युरिनमधून तो मिळवला गेला. कोणी मिळवला आहे, द सायंटिस्ट कोगलर अँड H. स्पेकल्स. प्लांटमध्ये तो कुठे तयार होत आहे, वेदर दे आर सिंथेसाइज इन प्लांट, दे आर सिंथेसाइज विदिन द शूट टीप और रूट टीप. रूट टीपमध्ये किंवा शूट टीपमध्ये हार्मोन्स तयार होतात. शूट टीपमध्ये जे काय मॅरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत त्यामध्ये तो तयार होतो. दे आर प्रोड्युसेस विदिन द मॅरिस्टेमॅटिक टिश्यूज ऑफ शूट टिप्स. दे आर ट्रान्सपोर्टेड. त्याचं ट्रान्सपोर्टिंग कसं आहे, टीप टू बेस. त्याला बेसिपिटल कसं म्हटलं आहे, बेसिपिटल ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड द पोलार मोमेंट. दॅट इज द पोलार मोमेंट. टोकाकडून बेसकडे किंवा खालून रूटकडून बेसकडे. दॅट्स आर द पोलार मोमेंट्स ऑर द बेसिपिटल मोमेंट्स. नॅचरल ऑक्सिजन्स कुठले की जे प्लांटमध्ये नॅचरली तयार होत आहेत, इंडॉल ॲसिडिक ॲसिड IAA. आणखी ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन्स आर द प्रिकर्सर्स ऑफ इंडॉल ॲसिडिक ॲसिड. ट्रिप्टोफॅन हा इंडॉल ॲसिडिक ॲसिडचा प्रिकर्सर आहे. काही ऑक्सिजन्स हे सिंथेटिकली तयार केलेले आहेत. दे आर सिंथेटिकली प्रोड्युसेस. त्याला सिंथेटिक ऑक्सिजन्स म्हटलं आहे. हे कारखान्यामध्ये तयार केले. दे आर प्रोड्युसेस विदिन द इंडस्ट्रियल एरियाज ऑर प्रोड्युसेस विदिन द लॅबोरेटरीज. सिंथेटिक ऑक्सिजन्स कुठले IBA इंडॉल ब्युटारिक ॲसिड्स किंवा NAA नॅफ्थॅलिन ॲसिडिक ॲसिड्स ऑर 2,4-D. दॅट्स आर द सिंथेटिक ऑक्सिजन्स. Basically, auxins are essential to enlarge the cell. Cells वाढावी, elongation of the cell, cellची लांबी वाढावी यासाठी हा महत्त्वाचा हार्मोन. That's the growth hormone first. We are conducting the
discovery of the auxins as well as the effects of the particular auxins on next lecture also. Thank you.